अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। 97,000 पेक्षा जास्त बूथवर आमची कार्ययोजना सुरू केली। आज मी 28 क्रमांकाच्या बूथची बैठक घेतली। 51% लढाई आम्ही जिंकू। बूथ लावायलाही इथे काँग्रेसचा कार्यकर्ता नाही। पवार हे कृषी मंत्री होते, त्यांनी कधी हमी भावाचा पीक विम्याचा विचार केला नाही। तुम्हाला बारामतीच्या बाहेर फिरता येत नाही। तुम्ही एका परिवारात मतदारसंघात अडकलेत। उद्धव ठाकरे यांच्यावर हसू येत आहे। कुठे नरेंद्र मोदी आणि कुठे तुम्ही? मोदींचा फोटो लावून तुमचे 18 खासदार निवडून आले। तुम्हाला 18 खासदार निवडून आणण्याचं चॅलेंज आहे। अजून नवनीत राणा भाजपात आल्या नाहीत। महाराष्ट्रातल्या 97,125 बूथवर बूथस्तरीय कार्ययोजना भारतीय जनता पार्टीने सुरू केली आहे। राज्यातले 33,323 आमचे नेते पदाधिकारी पंचायत ते पार्लमेंटपर्यंत जे लोकप्रतिनिधी आहे, आमचे पदाधिकारी आहे, उद्याच्या काळामध्ये निवडणूक लढणारे पदाधिकारी आहेत, यांना आम्ही 2-2 बूथ 3-3 बूथ दिले आहे। माझ्याकडे सुपर वॉरियर म्हणून 2 बूथ आहे। 28 नंबर बूथची आज मी बैठक घेतली आहे। बूथस्तरीय कार्ययोजनेमध्ये 24 विषयावर आम्ही काम करणार आहोत। या 24 विषयावर आम्ही काम करून प्रत्येक घरी जाऊन मोदीजींच्या विकसित भारताचा संकल्प, मोदीजींची गॅरंटी घरोघरी जाऊन आम्ही सांगणार आहोत। आणि मला बघा, मी 28 नंबर बूथवर आहो। या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा बूथवरचा अध्यक्ष, जो काँग्रेस पार्टी चालवायचा, त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला। आता बूथ लावायला सुद्धा या बूथवर कोणी काँग्रेसवाला नाही आहे। खरं तर हीच बूथस्तरीय कार्ययोजना आहे। मोदीजींच्या गॅरंटीवर आम्ही गावागावात जाऊन, घरोघरी जाऊन आमचे सुपर वॉरियर या ठिकाणी संपूर्ण बूथवर 51% लढाई आम्ही जिंकू, असं या ठिकाणी बूथस्तरीय कार्ययोजनेचा हा भाग आहे। महाराष्ट्राच्या जनतेला काल धक्का बसला आहे की उद्धव ठाकरे हे नेहमी त्यांचं भाषण माझ्या हिंदू बहिणी बांधवांनो असं करायचे। काल त्यांनी हिंदू बहिणी बांधवांचाही उल्लेख केला नाही। शेवटी मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे इतकी लाचारी पत्करली आहे की त्यांनी उदयनिधी स्टालिनसोबत मांडीला मांडी लावून बसले। ज्या उदयनिधी स्टालिननी हिंदू धर्म संपवण्याची भाषा केली, ते राहुल गांधीला असे शरण गेले आहेत की राहुल गांधींनी वारंवार ओबीसी समाजाचा अपमान केला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला। मताच्या राजकारणाकरता उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थाने संपूर्ण बिघडलेले आहेत आणि आपला परिवार वाचवण्याकरता सर्व नेते कालच्या बैठकीत आले होते। पण बघा, जनतेला समजलं, काल 50% खुर्च्या सोडून लोक चालले गेले। राहुल गांधी काय बोलत होते हे लोकाला कळत नव्हतं आणि लोक काय बोलतात ते राहुल गांधीला कळत नव्हतं। राहुल गांधीचं भाषण म्हणजे, त्यांनी जे भाषण दिलं, जर तुम्ही टेन्शनमध्ये असाल आणि ते भाषण लावून बघाल तर तुमचं टेन्शन मुक्त होऊन जाईल, असं भाषण त्यांनी केलं आहे। त्यामुळं ही जी हास्यजत्रा आहे, राहुल गांधीचं भाषण म्हणजे हास्यजत्रा। काही विजन नाही, देशाचं विजन नाही, टीका टिप्पणी, मोदीजीवर टीका टिप्पणी एवढाच अर्थ आहे। देशाकरता काय करणार आहे, विकासाचं काही नाही। आणि त्यामुळं ही हास्यजत्रा झाली आहे। कालची सभा ही हास्यजत्रा होती, यापेक्षा काही नव्हतं। आम्हाला कुणाला संपवायची गरजच नाही। आमचा बूथवरचा कार्यकर्ता आम्ही सक्षम करतो आहे। 51%ची लढाई आम्ही जिंकण्याकरता बूथस्तरीय कार्ययोजना केली आहे। जनता ही मोदींच्या मागे उभी आहे, त्यामुळे आम्हाला कुणाला संपवायची गरज नाही। जनताच निर्णय घेणार आहे। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 400+ या देशामध्ये, महाराष्ट्रात 45+ खासदार निवडून येतील। मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील, तेव्हा महाराष्ट्रातले 45 खासदार मोदींच्या समोर त्या ठिकाणी बसलेले असतील। मी तुम्हाला या ठिकाणी या महाराष्ट्राचे मूड सांगतो आहे। पवार साहेब, तुम्ही कृषी मंत्री होता देशाचे, मला आता बोलता येईल, कधी पीक विम्याचा विचार केला? कधी त्या ठिकाणी तुम्ही हमी भावाचा विचार केला? कधी त्या ठिकाणी तुम्ही या महाराष्ट्राकरता, देशाकरता 4 गोष्टी केल्या? कशाला बोलायला लावता आम्हाला? तुमची आता परिस्थिती अशी झाली आहे, तुम्हाला बारामतीच्या बाहेर निघता येत नाही आहे, बारामतीच्या बाहेर निघता येत नाही। काय मोदींची बरोबरी करताय? मोदीजी देश फिरतायत, मोदीजी देशातला कानाकोपरा फिरतायत, मोदीजी विकसित भारताचा संकल्प मांडतायत। मोदीजींनी मागच्या 14-19 मध्ये दिलेला मॅनिफेस्टो पूर्ण केला, जाहीरनामा पूर्ण केला, घेतलेलं एक एक मत
कर्ज म्हणून घेतलं आणि आता व्याजासहित परत करण्याचा प्रयत्न मोदीजी करतायत. आणि तुम्ही तर एका घरात अटकले आहे, एका परिवारात अटकलेले आहेत, तुम्ही एका मतदारसंघात अटकलेले आहेत. त्यामुळं मला आता जास्त टीकाटिप्पणी करायची नाही आहे. पण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये पुन्हा मोठं परिवर्तन होईल आणि हे जे विरोधी पक्षाचे लोक एकत्र येऊन आपला परिवार वाचवण्याचा प्रयत्न करताय, या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. मला उद्धवजीवर हसू येत आहे. कशाला बोलता, कुणाशी बोलता, कुठं सूर्य, कुठं तुम्ही, कुठं मोदीजी, कुठं तुम्ही, काय वाचाळपणा आहे. खरं तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे उद्धवजी. मागच्या 2014 आणि 19 मध्ये मोदींचा फोटो लावून तुम्ही निवडून आले, देवेंद्रजींचा फोटो लावून तुम्ही विधानसभेत निवडून आले. काय सांगता तुम्ही? जनतेला माहिती आहे. बघा ना, आता 2018 खासदार तुमचे निवडून आले मोदींचा फोटो लावून. आता 18 खासदार निवडून आणा. उद्धव ठाकरेला माझा चॅलेंज आहे. तुम्ही 18 खासदार मागच्या वेळी निवडून आले, मोदींचा फोटो लावून निवडून आले. आता तुम्ही 18 खासदार निवडून दाखवा. तुमचे वारे नारे जनता लावल्याशिवाय राहणार नाही, कारण जनता ही मोदीजी सोबत आहे. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.